मी सौ साखरे नर्मदे हर या आमच्या यूट्यूब चॅनलवर श्रीयुत कर्नल साहेबराव शेळके यांचे मनःपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. कर्नल साहेब हे विविध उपक्रम राबवतात. त्यापैकी वृक्षारोपण या विषयावर ते आपल्याला सविस्तर माहिती देणार आहेत. त्यांना मी विनंती करते की त्यांनी आमच्या श्रोतृ वर्गाला याबाबत सखोल मार्गदर्शन करावं. धन्यवाद. आज आपण वृक्षारोपण या विषयावर 3 भागात माहिती घेणार आहोत. पहिला भाग वृक्षारोपणची आवश्यकता काय आहे, दुसरा वृक्षारोपणची आवड किंवा छंद कसा बनवायचा, आणि तिसरा ह्या अभियानाअंतर्गत विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण कसं करायचं. सुरुवातीला वृक्षारोपणची आवश्यकता काय आहे. आपल्या देशातच नव्हे तर जगामध्ये रोज लाखो करोडो झाडं तोडली जातात. जहाजराणी, इमारतीसाठी लाकूड, फर्निचर, इंधन वगैरे कारणासाठी लाखो करोडो झाडं रोजची तोडली जातात. आणि ही झाडं तोडल्यामुळं निसर्गाचं संतुलन बिघडतं. ते संतुलन राखण्यासाठी, बॅलन्स ठेवण्यासाठी वृक्षारोपणची खूप आवश्यकता आहे. जर आपण झाडं नाही तोडली तर निसर्ग आपली झाडं ऑटोमॅटिक बनवतो, पण ती झाडं तोडावंच लागतात आणि लोक तोडीतच राहणार. म्हणून ती झीज भरून काढण्यासाठी आणि निसर्गाचा बॅलन्स ठेवण्यासाठी, संतुलन ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणं गरजेचं आहे. आता याची सुरुवात कशी करायची. याची सुरुवात आपण आपल्या घरापासून, आपल्या सोसायटीपासून आणि मग सार्वजनिक ठिकाणी जाऊन मोठ्या प्रमाणात आपण वृक्षारोपण करू शकतो. आता प्रत्येक जण हे सगळं काही करू शकत नाही, पण निदान आपल्या घरी 4-6 झाडं लावू शकतो, सोसायटीत 10-20 झाडं लावू शकतो. आणि याची जर आवड निर्माण झाली, जशी माझ्या कुटुंबाला झाली, तशी आवड निर्माण होऊन मग पुढचं वृक्षारोपण लोक करू शकतात. तर सुरुवातीला मी सगळ्यांना विनंती करी की आपल्या घरी आपल्या आवडीचे फुलझाडं, फळझाडं, सावलीचे झाडं जरूर लावावं. आणि जर शक्य झालं आणि सोसायटीत जागा असेल, आपल्याला छंद लागला, आपल्याला आवड निर्माण झाली, त्याला नॉर्मली हॉबी म्हणतात, तर ती हॉबी डेव्हलप करून आपल्या सोसायटीमध्ये सुद्धा आपण झाडं लावावं. आणि नंतर जर तुमचा कार्यक्रम वाढला, तुमची टीम तयार झाली, सार्वजनिक ठिकाणी तुम्ही श्रमदानाने ती झाडं लावू शकता. माझ्या बाबतीत सांगायचं म्हणजे मी आणि माझी पत्नी आम्ही शेतकरी कुटुंबातून असल्यामुळं वृक्षारोपणची आवड आम्हाला सुरुवातीपासूनच होती. विशेष म्हणजे माझी मिसेस रोपं तयार करते आणि मी लावतो. तसेच काही वृक्षांच्या मुळापासून किंवा फांद्या लावून वृक्षारोपण केलं जातं. वृक्षारोपण फार कमी खर्चात आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. मोकळे बॅरल्स, डब्बे, कुंड्या याचा वापर करून आपण हे वृक्षारोपण करू शकतो. आता सांगायचं म्हणजे सोसायटीमधील वृक्षारोपण. मी आणि माझी पत्नी आम्ही इथं लोटस कोर्टमध्ये कोथरूडला ह्या अपार्टमेंटमध्ये रहिवासी आहोत. ह्या अपार्टमेंटमध्ये आम्ही आमच्या घरी जवळजवळ आज 100 झाडं लावलेली आहेत आणि सोसायटीत हळूहळू वृक्षारोपण करून आज 200 पेक्षा जास्त झाडं सोसायटीत आहेत. त्यात मेनली फुलाची, फळाची, औषधाची, हिरवीगार झाडं अशा प्रकारच्या झाडाचा समावेश आहे. आणि ही झाडं आम्ही रोपं तयार करून मुळापासून किंवा फांद्या लावून तयार केलेली आहे. आता महत्वाचं याच्यात हे आहे की झाडं लावणं सोपं आहे, पण त्याची परवरिश करणं फार गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी नियमित मातीचा वापर करून, शेणखताचा वापर करून, त्याला औषधाची फवारणी करून, त्याची कचरा काढून, साफसफाई वगैरे करून याचं संगोपन केलं जातं. वृक्षारोपणाचे फायदे असे आहेत की वृक्षारोपणच्यामुळं आपल्याला जास्त प्रमाणात ऑक्सिजन मिळतं. कोरोना काळात आपण बघितलं की ते ऑक्सिजनची फार कमी झाली.
वृक्षारोपण आपल्याला नियमित ऑक्सिजन पुरवठा करतं. दुसरं, आपल्याला झाडापासून फुलं फळं मिळतात. आपलं अंगण, आपलं घर, आपली सोसायटी सुंदर दिसते. आणि जे लोक वृक्षारोपणामध्ये काम करतात त्यांचा एक प्रकारचे व्यायाम होतो. मी रोज गार्डन मध्ये जवळजवळ तास दीड तास काम करतो. तो माझा सगळ्यात जास्त फायदा म्हणजे माझा व्यायाम होतो. म्हणून आपण नियमित झाडांची आपण टच केलं पाहिजे. आपला स्पर्श झाडांना, झाडाचा स्पर्श आपल्याला झाला पाहिजे. म्हणजे त्यांना ते सेन्सर असतात, त्याचा फायदा आपल्याला मिळतो आणि आपला सेन्सर त्यांना मिळतो. अशा प्रकारचं ते फार मोठा याच्यात फायदा असतो. बरं, एक विचारते तुम्हाला मी, झाडाचं संगोपन करताना जे सेंद्रिय खत वापरलं जातं, तुम्ही घरातला जो ओला कचरा असतो त्याच्यापासून बनवता का? हा, आता गावाकडं मोठ्या प्रमाणात ह्या प्रकारे कंपोस्ट खत तयार केले जातं. सोसायटीत किंवा घरी हे शक्य नाही, पण गावाकडे मात्र झाडांचा पालापाचोळा आणि जो कचरा आहे त्याच्यापासून कंपोस्ट खत तयार केलं जातं. आणि ते खत झाडासाठी किंवा पिकासाठी फार उत्तम असतं. पण ते करायला तुम्हाला मोठा पीठ पाहिजे, पाण्याची सोय पाहिजे, ते टाकायला सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, तर तुम्ही करू शकता. नाही तर आपण नॉर्मली शेणखत वापरून झाडं लावू शकतो. जसं मी गावी गेलो, माझ्या गाडीच्या डिकीत मी दरवेळेला थोडीशी माती किंवा शेणखत घेऊन येतो. आणि अशा प्रकारे आतापर्यंत मागच्या 4 वर्षात या सोसायटीसाठी 4 टन माती आणि 2 टन शेणखत आलेले. आणि म्हणून ही 200+ झाडं आज आपल्याला दिसतात. तर अशा प्रकारचे आपण करू शकतो. होता होईल तेवढं कृत्रिम खत किंवा हे वापरू नये. त्या व्यतिरिक्त झाडावर नियमित लिंबाचा रस म्हणजे ती फवारणी करणं आवश्यक आहे, कारण कीटाणू त्याचे नाश करतात. त्याच्यानंतर झाडांना गुडाई करणं, नियमित पाणी टाकणं हे फार गरजेचं आहे. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत. आता पुढचे 2 महिने माणसांना, पशु पक्षींना आणि झाडांना जास्त पाण्याची आवश्यकता आहे. तर ह्या दृष्टीने आपण सगळ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की जास्तीत जास्त पाण्याचा वापर ह्या गोष्टीसाठी झाला पाहिजे. म्हणजे बाकीकडे पाणी वाचून आपण इथं हे पाणी वापरलं पाहिजे. आता आपण पुढे जाऊ. ह्या कामाची पुढे वाढ करून मी एक अभियान चालवले. मी माझ्या गावात एक सैनिक सहायता केंद्र काढले. त्या ऑफिसच्या प्लॅटफॉर्मवरून मी विविध कामं करतो, जसं की वृक्षारोपण, सफाई अभियान, इंटर स्कूल स्पोर्ट्स कॉम्पिटिशन, खेळाच्या स्पर्धा ठेवतो. त्याच्यानंतर मुलांना मार्गदर्शन करतो. लोकांना, माजी सैनिकांना किंवा विधवांना नोकरीचे प्रयत्न करतो आम्ही. मुलांना शाळेतलं मार्गदर्शन पुढे कॅरियर बनवण्यासाठी, प्लस त्यांच्या लग्नासाठी मॅरेज ब्युरो सुद्धा चालवतो. हे प्लॅटफॉर्म बनवून विविध प्रकारचे कार्यक्रम मी करतो. त्यातलं वृक्षारोपण हे एक फार महत्वाचा विषय आहे. आणि आता पावसाळा सुरू झाला की आम्ही वृक्षारोपणाची लागवड करतो. त्यात मी, माझी टीम, शाळेतली मुलं किंवा जे वृक्षप्रेमी आहेत अशा लोकांची मदत घेऊन श्रमदानाने मी झाडं लावतो. ते कुठं? शाळेमध्ये, स्मशानभूमीत, सार्वजनिक रोडवर, रोडच्या दोन्ही बाजूनी, तसेच मंदिर आणि गायरान किंवा मालरान आपण म्हणतो, जिथे बॅरन प्लेस आहे, अशा ठिकाणी वृक्षारोपण आम्ही करतो. तर हे बेसिकली पावसाळ्यात करतो. म्हणजे ते झाडं रोपतात आणि पुढे त्याचं संगोपन करण्यासाठी मदत होते. एकदा झाडं रोपली की मग त्यांना जास्त त्रास होत नाही मग आपल्याला. हा, उन्हाळ्यात त्यांची मात्र काळजी घ्यावी लागते. तर मी आणि माझी टीम आणि वृक्षारोपण करणारी जी टीम आहे वृक्षप्रेमी, ते वृक्ष लागवडीनंतर त्याचं संगोपन आणि त्याचं पुढची कारवाई ते करतात, संवर्धन करतात. त्यामुळं खूप चांगल्या प्रकारची झाडं आमची व्यवस्थित झाली, वाढलेली आहेत. आता ह्या झाडांच्या पुढे जाऊन की आपल्याला नॉर्मली लोकांना कशी माती, कसं शेणखत किंवा आपण कशा कुंड्या वापरायच्या ह्याविषयी माहिती नसल्यामुळं ते झाडं खराब होतात. नॉर्मली जी आपण कुंडी किंवा जे पॉट वापरतो त्याला खाली छिद्र होणे फार गरजेचे आहे. त्या छिद्रावर खडे किंवा खापर टाकून मग त्याच्यात माती आणि खताचं मिश्रण टाकावं लागतं.
म्हणजे त्यातून पाण्याचा निचरा झाला पाहिजे. पाणी पॉटमध्ये साचून राहिलं नाही पाहिजे. पाणी त्याला पाहिजे तेवढं मिळून बाकीचा निचरा होऊन गेला पाहिजे. म्हणजे वरचीवर आपण पाणी टाकून त्याला पाणी, हवा आणि सूर्यप्रकाश मिळतो. तर याचं एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला ते प्रत्यक्षात कृतीतून कसं झाड लावायचं याचं एक प्रात्यक्षिक दाखवतो. नमस्कार. मी आता आपल्याला घरी आणि सोसायटीमध्ये झाडे कशा प्रकारच्या कुंड्यात लावायची त्याचे एक उदाहरण म्हणून एक नमुना देतो. कारण नॉर्मली ज्या कंपनीच्या कुंड्या असतात त्यांना असे होल असतात आणि ज्या कंपनीच्या कुंड्याने आपण वेगवेगळे ड्रम किंवा पेंटचे डबे गोळा करतो त्याला प्रथम होल करावं लागतात, कारण ते पाणी ड्रेन व्हावं लागतं. हे महत्वाचं आहे. आता ह्या कुंडीमध्ये ऑलरेडी कंपनीने होल करून दिलेले आहेत पाणी ड्रेन होण्यासाठी. कारण जी झाडं आपण शेतात किंवा सार्वजनिक ठिकाणी माळरानाला लावतो त्या शेतात जर पाणी जास्त झालं तर जमीन ते पाणी सुकून घेते आणि पाणी कमी झालं तर झाडाच्या मुळ्या पाणी खेचून घेतात. ही प्रक्रिया तिथं खूप चांगल्या प्रकारे चालते. पण पॉटमध्ये त्याचं लिमिटेशन असतं. म्हणून याच्यात जर पाणी ड्रेन नाही झालं तर झाडाच्या मुळ्या साडतात आणि पाणी कमी झालं एकदम तरी झाडं वाळतात, जगत नाही. म्हणून ते बॅलन्स करण्यासाठी अशा प्रकारची थोडीशी लागवडीची पद्धत शिकून घ्यावी लागते. आता याच्यात सुरुवातीला ह्या कुंडीमध्ये आपल्याला ते कंकड किंवा खापर टाकावं लागतं. ते मी आपल्याला करून दाखवतो. यात जास्त होल आहेत, म्हणजे हे जे कंकड आहेत असे चौकून थोडे थोडे टाकायचे. म्हणजे ते जे होल आहेत ना ते एकदम बुजत नाहीत. प्लस एकदम पाणी ड्रेन, लवकर पाणी ड्रेन होणार नाही, ते सावकाश ड्रेन करणार. आणि आपण जर याच्यात खडे नाही टाकले कंकड किंवा खापरं तर पाणी निघून जाणार आणि मग ते झाडाला पाणी मिळणार नाही. अशा प्रकारचे आपण हे होलवर कंकड टाकल्यानंतर मग त्याच्यात दुसरी प्रक्रिया म्हणजे याच्यात मोठी माती टाकायची. मोठी माती आपण मी इकडे वेगळी करून ठेवलेली. ही मोठी माती का टाकायची? आपण जर मऊ माती टाकली तर ती परत त्याच्या गच्च बसते. म्हणून ही मोठी माती टाकायची सुरुवातीला खाली. सुरुवातीला ही सगळी मोठी माती खाली टाकायची. ह्या मातीचा थर झाल्यानंतर मग ही जी खताची मिक्सचर बनवली याच्यात खत टाकून मी ही माती तयार केलेली. तर ही माती जी आहे थोडीशी टाकायची आपली झाडाच्या उंचीप्रमाणे. झाडाची उंची किती त्याप्रमाणे. आता एक झाड भेटलेले आपल्याला लावण्यासाठी ते आपण लावून दाखवतो मी आपल्याला. अशा प्रकारची खाली मोठी माती आणि वर ही चांगली माती आपण टाकतो. त्याच्यानंतर मग आपल्याला हे झाड, कारण याची उंची जास्त आहे म्हणून मी ती माती त्याप्रमाणे घेतलेली. पण हे झाड आपण याच्यात ठेवायचं थोडं मध्यपैकी आणि मग म्हणून ही खताची माती जी आहे ती पाहिजे तशी आपल्याला टाकायची. अशा प्रकारचे माती टाकून घ्यायची. आता हे मला अंदाज होता की एवढी माती पाहिजे म्हणून मी एवढी तयार केली आपल्याला सांगण्यासाठी. नाही तर नॉर्मली जसा डबा असेल त्याप्रमाणे आपण माती वापरतो. आता ही माती आता थोडीशी काय आहे की वरती जे आपलं पॉट आहे ते निदान थोडंसं वर राहिलं पाहिजे पाण्याच्या साठ्यासाठी. एकदम माती गच्च नाही भरवायची, थोडीशी कमी ठेवायची. एक 2 इंच किंवा 3 इंच 4 इंच आपल्या जरुरीप्रमाणे तेवढी कमी ठेवायची. आता ही मऊ माती आपण याच्यात आपल्या जरुरीप्रमाणे टाकली. आता याला आपण असं सपोर्ट घेऊन असं ड्रेनेजमध्ये किंवा अशा प्रकारे ठेवायचं, म्हणजे त्याच्यात पाणी ते ड्रेन झालं पाहिजे. आता शेवटची प्रक्रिया म्हणजे आता झाड लावून झाल्यानंतर त्याला थोडंसं लगेच पाणी पाहिजे, नाहीतर मग ते कोमेजून जातं.
आता याला आपण जरुरीप्रमाणे थोडंसं सगळी माती ओली होईल अशा प्रकारचं त्याच्यात पाणी देऊ. आणि याच्यात कसं आहे, मी खाली दगड का ठेवले की सुरुवातीला हे जास्त पाणी जर ड्रेन झालं तर ते खाली चिकटणार नाही, ते मधल्या गॅपमधून ते ड्रेन होऊन जाणार. तर अशा प्रकारे सुरुवातीला त्याला पाणी द्यायचं आणि ते बघा ते मातीने सगळं पाणी ते सुकून घेतलं, कारण ती माती ड्राय आहे. आणि मग त्याला अजून थोडंसं पाणी परत टाकावं लागेल किंवा उद्या टाकायचं. आता याच्यात झाडात अजून एक लक्ष देण्याची गोष्ट अशी आहे की जी फुलझाडं आहेत, त्यांना जवळजवळ रोज पाणी लागतं. जसं तुळस आहे किंवा सदाफुली वगैरे आहे, ह्या झाडांना रोज पाणी लागतं. आणि जी फळझाडं किंवा हिरवी झाडं आहेत त्यांना 2 दिवसांनी गेले तरी चालतं. आता ही जशी केळाची झाडं आहेत यांना पाणी जास्त लागतं. तर पण आता याच्यात किडे आलेले आहेत, हे केळे आले त्याची हे केळ वेली म्हणतात, कारण याला पाणी जास्त लागतं. आपण लोटस स्पोर्ट्स सोसायटीमध्ये जे वृक्षारोपण केलेलं आहे त्यात आपण बऱ्याच प्रकारची झाडं लावलेली आहेत. त्यात खास करून औषधी झाडं आहेत. तर मी आपल्याला थोडक्यात एक एक करून किती प्रकारची झाडं आपण लावल्यात ते मी तुम्हाला सांगतो. आता आपण इकडून एका बाजूने सुरू करू ते. आणि अशा प्रकारची झाडं आहेत, फुलाची, फळाची, औषधी झाडं आपण सर्वजण आपापल्या सोसायटीत आपल्या घरी लावू शकतो. फार सोपं हे, म्हणजे याच्यात काही खर्च नाही आहे किंवा अवघड नाही आहे. आपण हे थोडक्यात करू शकतो. हे आपल्याला इथं आपण बघा हे जास्वंदीची झाडं आहेत. त्याच्यानंतर इकडं आपण जर वरती बघितलं तर ते आपल्याला कोरफड आहे, ही औषधी वनस्पती आहे. इथून परत ह्या कोपऱ्याला जवळजवळ सगळी आपल्याला जास्वंदीची झाडं आणि फुलं दिसतील. उत्तम प्रकारे रोपलेली आहेत. त्याचप्रमाणे हा चाफा आहे, हे पिंक चाफा म्हणतात त्याला. त्याचप्रमाणे हे केळीची झाडं लावलेली आहेत, त्याला मोठे ड्रम घालून. आणि अक्षरशः एका झाडाला तर केळं पण आलेली आहे. आणि आता आपण पुढे जाऊन ही एक इलायची आहे, याला जंगली इलायची म्हणतात. हे याच्यात खूप शो असतो आणि याला इलायची बी येतं, ते पाखरं खातात जंगलामध्ये. त्याच्यानंतर आपलं मनी प्लांट आहे, हे परत जास्वंदी आहे. त्याच्यानंतर हे वडाचं झाड मी रोपं तयार केलं. हे पानाचं झाड आहे, नागिलीचं पान. आणि हा तुमचा गुलाब आहे आणि हे ब्रह्मकमळ आहे, ब्रह्मकमळ. आणि हे ऑल स्पाइस म्हणजे हे आपलं हे काय आहे, दालचिनी आहे, हे दालचिनीचं झाड आहे. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. हे रामफळ आहे. त्याच्यानंतर हे आळू आहे, हे कडुलिंबूचं झाड आहे, कडुलिंबू लिंबुणी. आणि हे ड्रॅगन फ्रूट आहे, ड्रॅगन. त्याच्यानंतर हे तुमचं जायफळ आहे, जायफळाचं झाड आहे. हे स्टार फ्रूट आहे, हे स्टार फ्रूट आहे, स्टार फ्रूट खूप चांगलं औषधी झाड आहे हे स्टार फ्रूट, जायफळ. त्याच्यानंतर हा शेवगा आहे. त्याच्यानंतर हे रुद्राक्ष आहे, हे रुद्राक्ष फळं येतात, खूप चांगला झाड आहे. त्याच्यानंतर हे पपीता आहे, हे अगेन केळाचं झाड आहे. त्याच्यानंतर परत जास्वंदी आहे, हे बोगनविला आहे हिरवा. हे परत ब्रह्मकमळ आहे, पपीता आहे. हे जंगली इलायचीचं रोप तयार केले. हे ऍक्च्युली डलिया आहे, हे जास्वंदी सारखं दिसतं पण हे स्पेशल डलिया फ्रूट आहे, फुलाचं झाड आहे. पपीता आहे. हे अगेन डाळिंबाचं आहे, हे डाळिंब आहे. हे जास्वंदी आहे. हे अगेन कडुलिंबू आहे, कडुलिंब आहे.
पपिता आहे, हे ओवा आहे, ओवा आयजोल म्हणतो आपण, आयजोल ओव्याचं झाड आहे. त्याच्यानंतर याच्यात आंबा आहे, पपिता आहे, पेरू आहे, हे पेरूचं झाड आहे, पेरू. त्याच्यानंतर ही लिंबू आहे, लिंबाचं झाड आहे. हे अगेन जंगली इलायचीची रोपं तयार झालेत आणि हे जास्वंदी आहे. हे अगेन हिरवा बोगनविला आहे, हे चाफा आहे, हे लिंबुणी आहे पण थोडी सुकली, लिंबुणीचं झाड चांगलं होईल ते. त्याच्यानंतर हे डाळिंब आहे आणि हे ॲपल बोर आहे. याच्यामध्ये ॲपल बोर हे दुसरं दोन झाडं एकत्र आल्यात. ही ॲपल बोर आहे, ॲपल बोर मोठे बोरं असतात ॲपलसाठी. त्याच्यानंतर हे परत लिंबाचं आहे, हा ऊस आहे. हे सगळे तुमचे शोची जी झाडं आहेत ना, हे बासमती म्हणतात त्याला. परत हे लिंबाचं झाड आहे, लिंबू. आणि ही दोन मोठी नारळ झाड आहेत. याच्या पाठीमागं बघा, ही गवती चहा आहे. या कोपऱ्यात हा गवती चहा आहे, जास्वंदी आणि गवती चहा एकत्र आहे. नंतर ही आळूची सगळी झाडं आहेत. आणि इकडची घेऊन आपण इकडं ते जे पलीकडं लास्टला आहे ते करजळी आहे, करजळी म्हणतो आपण त्याला. खूप छान लाल फुलं येतात. हे जे झाड आहे हा सफेद चाफा आहे, हा सफेद चाफा आहे. हे बदामाचं झाड आहे, बदाम. हे पाम आहे. आणि हे जे आहे हा सोनचाफा आहे, हा सगळा सोनचाफा आहे. आणि सोनचाफ्याच्या फांद्या काढून ती झाडं तयार होतात. आणि हे जे आहे हे तुमचं मोगरा आहे, हजारी मोगरा म्हणतात त्याला. मोगऱ्याचाच प्रकार आहे पण हजारी मोगरा म्हणतात याला. खूप किंवा मधुमक्खी मोगरा म्हणतात गावाकडे, हजारी मोगरा आहे. त्याच्यानंतर हे पाम आहे. आणि ही इलायचीची 3 झाडं आहेत मोठी. ॲक्च्युली इलायची जी आहे ना ही जमिनीत पाहिजे कारण त्याचं खूप मोठं बूस तयार होतं. पण आता मी कुंडीत केले. हे अगेन जास्वंदी आहे पण ही वेगळ्या प्रकारची जास्वंदी, खूप छान जास्वंदी. त्याच्यानंतर हे जांभळ आहे, जांभूळ. हे जांभूळ आहे. हे ॲपल आहे. आता याला ॲपल आले. आता इथं तुम्ही ॲपल दाखवू शकता. ह्या पहिली ॲपल आले तर हे सगळे ॲपल लागले. त्या पहिली सुद्धा ॲपल आहे. त्या हे ॲपल सगळे लागलेले आहेत. हे ॲपल आहे. हे ॲपल आहे बघा. मग सोसायटीमध्ये तुम्ही ॲपल सुद्धा लावू शकता. हे आंबा आहे, हा खास आंबा आहे. हे चिकूचं झाड आहे, मोठं चिकूचं झाड. त्याला मोठा ड्रम घेतला कारण मोठं झाड झाले. त्याच्यानंतर हे आलू बुखारा आहे बघा. हे झाड आहे, हे आलू बुखारा आहे, आलू बुखारा. त्याच्यानंतर ही काली मेरी, ही हा जो वेल गेलेला आहे मोठा, हा काली मेरीचा आहे. त्याचे वेल काढून लावतात. हा आंबा आहे, हा आपला शेवगा आहे. हा मनी प्लांट, मनी प्लांट. त्याच्यानंतर इकडे छोटे छोटे सदाफुली आणि मोगरा वगैरे अशा प्रकारचे लागले. हा हजारी मोगऱ्याचंच फांदी लावलेली. हा हजारी मोगरा तयार झालेला आहे. आणि हे सदाफुली इथं गेटवर लावलेली. हे सगळे आळू आहे, देशी आळू आहे. याचा शेव पण असतो आणि याची भाजी बी बनते. त्याच्यानंतर हा एक लिंबूचं झाड आहे. हे तुमचं काय काजू आहे, काजू. त्याच्यानंतर हे असं शोचं आहे. ॲक्च्युली ते त्याला फुलं येतं खालती. हे ऑरेंज आहे, ऑरेंज. आणि हे मोसंबी बघा, याला मोसंबी पण आली. हे आणि ही बघा, ह्या दोन, एक दोन आणि आपण इथं थोडा 3 मोसंबी आले. हे ऑरेंज म्हणजे मोसंबी. त्याच्यानंतर हे आवळा आहे, आवळा. हे आवळ्याचं झाड, हे आणि हे आवळा आहे. याची फांदी काढून ही लावली.
तयार झाला. त्याच्यानंतर जास्वंदी लागेल. त्याच्यानंतर आंबा तयार झाला एक चांगल्या प्रकारचा. सदाफुली आहे, हे आगे जास्वंदी आहे आणि याच्यात केळाचं फूल तयार होते. हे आगे शोचे मोबाईल दिला आणि हे चिकू आहे. चिकूचं झाड तयार झाले, पण जरा एक चिकू पण आहे. त्याच्यानंतर हे पारिजात आहे. पारिजात हे झाड पारिजात आहे, त्याला तसं आता फुलं येते. पारिजातला रात्राने काही फुलं येते, त्याला खूप सुगंध असते. आणि हा अर्जुन सातारा आहे. हे आगे औषधी झाड आहे. अर्जुन सातारा लावलं तोडलं आपलं त्याला लावलं. हा पपीता आहे ना, ते करवंदी बघा. डोंगरची काळी मैना म्हणतात करवंदी. हे करवंदीचं झाड आहे. हे सीताफळ आहे. हे आगे ऑरेंज, हे मोठं झाड सगळं ऑरेंज आहे. आणि हे बेलपत्र आहे. बेलपत्र हे करंजी आहे. मोठं झाड असतं करंजी म्हणतात. हे मेडिसिन येतं. हे शोच आहे. आणि बघा हे केळीची फुलं तयार झालेली. आणि हे अगेन आवळा आहे. मोठं झाले याला ह्या पावसाळ्यात आवळी येते. हे सगळे शोची झाडं आहेत. इथे सीताफळ तयार झाले. हे सीताफळचं रोप आम्ही रात्री याच्यातून. आता हे सीताफळ तयार झाले. आता बा खाली होतं ते मग याला फुलं यायला लागले. जास्वंदी हे सगळ्या कळ्या आल्या. हे पण जास्वंदी प्लस त्याचे चिंच लावलेली. चिंचेचं झाड आपण याला वेगळं काढून लावू शकतो किंवा जास्वंदी. हे अर्जुन साताऱ्याचं लाकूड लावलं होतं. अर्जुन साताऱ्याचं त्या झाडाचं लाकूड काढून लावलं तर ते झाड तयार व्हायचं होतं. हे अशा प्रकारचे आम्ही झाडं क्रिएट करतो. इथे एक पामचं बी रोप तयार झालं. हे आपण दुसरीकडे लावू शकतो. हा तुमचा गुलाब आहे, देशी गुलाब. याची कटिंग लागते. आणि ही सगळी वेगवेगळी झाडे आहेत. ते पपीता पण आहे. आणि हे सगळे बाकीचे ही आता मी कटिंग करणार. पण याला काही कळ्या आलेले आहेत. तर कळ्या आल्यामुळे फुलं येतात. आता हे सीझन आहे आणि याच्यामुळे म्हणजे कशाची गरज नाही आहे. हे झालं का. आणि ही आहे ना आपलं बघा याला हे ससूस. हे ससूसला बघा फळं किती आहे. अशी ससूसची 5-6 झाडं आहेत आपल्याला. ससूस ही शाळेतली मुलं खातात. शाळेत असतात ती झाडं. आणि पावसाळ्यात ते पिकतात. हे ससूसची फळं आली आणि याच्या फांद्या लागतात. त्याचप्रमाणे इकडं हे गेटवर जो आहे तो लाल चाफा आहे. आता इथं गेटवर आपण प्रामुख्याने ही सदाफुली लावलेली की हिला 12 महिने फुलं असतात. प्लस हा चाफा आहे, रेड चाफा आहे. खूप सुंदर चाफा आहे. आता याला फुलं यायला लागलं. जसं ऊन पडेल तसं हे फुलं फळं ही वाढतात. पतझड झाल्यानंतर आता त्याला पानं फुलं खूप येणार 2 महिने. आणि इकडं जे आतमध्ये आपण सदाफुली आणि तिथं तुळस आणि आंबा आणि ब्रह्मकमळ अशा प्रकारची झाडं. इथं पण कोपऱ्यात ही जागा पडून होती. तर बघा तिथं ब्रह्मकमळ आहे. हे सदाफुली हे सगळी ही तुमची तुळस आहे. आणि इथे एक आंबा घातलेला आहे. त्याला मी कटिंग केली. त्याला सपोर्ट केला. तो खास आंबा आहे. 12 महिने आंबा आहे. तर अशा प्रकारचं इथं ही गार्डन आपण त्या जागेला युटिलाइज करून केलेलं आहे. आपण इथून त्याचा व्ह्यू दाखवा. बघा किती सुंदर दिसते व्ह्यू. आणि हरियाली आहे. ऑक्सिजन मिळते. एरियाची साफसफाई राहते. आणि प्रामुख्याने जो मेंटेन करतो त्याचा व्यायाम होतो. झाडाशी आपला संपर्क वाढतो. तर ही खूप चांगली आवड आहे, छंद आहे. तर असं सगळ्यांनी डेव्हलप करावं अशी मी सगळ्यांना विनंती करीन. वृक्षारोपणापासून ऑक्सिजन देणारी झाडं किंवा झाडं मोठी झाडं कशा प्रकारे लावावात त्याबद्दल थोडक्यात सांगतो. आपल्या घरी नॉर्मली तुळस किंवा फुलझाडं किंवा जास्तीत जास्त थोडी फळझाडं आपण लावावात किंवा शोची झाडं लावा. सोसायटीमध्ये आपण तुळस, फुलाची झाडं, फळाची झाडं आणि थोडीशी शो देणारी झाडं लावावी.
सार्वजनिक ठिकाणी म्हणजे रोडच्या दोन्ही बाजूनी मोठी झाडं, सावलीची झाडं, जसं लिंब आहे, वड आहे, आंबा आहे, पिंपळ आहे, बोरी, बाभळी, करंजी, अशा प्रकारचे, चिंच वगैरे अशा प्रकारची झाडं रोडच्या दोन्ही बाजूनी ठराविक अंतर सोडून लावावा. बहवा पण लावतात ना. हा, ते पण होऊ शकतं. आणि शाळेमध्ये बी आपण फुलझाडं आणि फळझाडं लावू शकतो. स्मशानभूमीत सुद्धा आपण सावलीची झाडं, जर जागा अवेलेबल असेल तर फुलझाडं आणि सावलीची झाडं लावावीत. मंदिरामध्ये स्पेशली सावलीची आणि फुलझाडं मोठ्या प्रमाणात लावावीत, ज्याच्यापासून, ह्या मोठ्या झाडापासून आपल्याला खूप जास्त प्रमाणात ऑक्सिजन भेटतं. तर अशा प्रकारचं जर आपण वृक्षारोपण केलं तर ते सर्वांच्या दृष्टीने, सजीव प्राण्यांच्या दृष्टीने, सगळ्यांच्या दृष्टीने, आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. कारण आपल्याला झाडापासून नुसतं लाकूडच नाही, आपल्याला फुलं, फळं, ऑक्सिजन, सावली वगैरे वगैरे खूप गोष्टी भेटतात. म्हणून प्रत्येकाने वृक्षारोपणचा जो छंद आहे, ही जी आवड आहे, निर्माण करावा. आणि ही आवड कामातूनच निर्माण होती. आम्ही सुरुवातीला झाडं लावायला सुरुवात केली, झाडं लावता लावता आम्हाला ही आवड निर्माण झाली आणि म्हणून अशा प्रकारची झाडं आम्ही लावतो आणि इथून पुढे बी लावत राहू. मी तुम्हाला आश्वासन देतो की जे आम्ही काम करतोय वृक्षारोपणच्या फील्डमध्ये, हे ह्या स्पीडने आणि इंटरेस्टने आम्ही इथून पुढे बी करीत राहणार. सारांश मध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की वृक्षारोपण ही एक चांगली आवड, चांगला छंद आहे. आणि हे लोकांनी छंद हा वाढवावा कृतीतून. खास कर लहान मुलांना याची सवय लावा, म्हणजे जशी जशी मुलं झाडं लावतील, ते वाढतील तशी झाडं वाढतील आणि त्याचा फायदा हा सगळ्या त्या जनरेशनला भेटेल. खास कर ज्या लोकांचे बर्थडे आहेत किंवा मॅरेज अॅनिव्हर्सरी आहे किंवा ज्यांना आवडीने काही साजरं करायचे, अशा लोकांनी वृक्षारोपण करावा. म्हणजे ज्याचा बर्थडे त्याने एक झाड लावा किंवा झाड आम्हाला देवा, आम्ही लावू, अशा प्रकारचं करावा. आणि याच्यातून आपल्याला हे जर वृक्षारोपणाचा उद्देश काय आहे की आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळावा, त्याच्यातून फुलं फळं मिळावा, सावली मिळावा आणि आपला परिसर सुंदर होऊन एक निरोगी आयुष्य सगळ्यांना भेटेल. याच्यातून निश्चितच एक निरोगी आयुष्य लाभल, निसर्गाचा समतोल राहील आणि एक सुंदर प्रकारचे हे वातावरण तयार होईल. एक खूप चांगली आवड आहे, म्हणून सगळ्यांनी ही आवड कामातून वाढवावा असं मला मनापासून सांगू इच्छितो. म्हणून मी तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद. जय हिंद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आज आपल्याकडे श्री शेळके साहेब आले. त्यांनी आपल्याला वृक्षारोपणासंबंधी उत्कृष्ट माहिती दिली. त्यांचा छंद जोपासण्यासाठी लहान मुलांपासून त्यांनी जी सुरुवात केलेली आहे ती प्रशंसनीय आहे. त्यांचं कार्यच पूर्णपणे प्रशंसनीय आहे. त्यापासून आपण सर्वांनी प्रेरणा घेऊन हे कार्य वृद्धिंगत करावं आणि त्यासाठी मी त्यांना धन्यवाद देते. धन्यवाद. नमस्कार.